6 महिन्याच्या बाळाला काय खायला द्यायचं हा नवीन आईंना खूप प्रश्न असतो. चला, हाय मॉमीज, मी विद्या, स्वागत आहे तुमचं VRB रेसिपीज मध्ये. यामध्ये आपण रोज बेबीच्या रेसिपी अपलोड करत असतो. त्यात आज आहे पपया प्युरी. आज मी 6 महिन्याच्या बाळासाठी खूप सोपी आणि हेल्दी पपई प्युरी बनवत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पपई चांगली अशी पिकलेली पपई घ्यायची आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए असतं, सी असतं आणि फायबर भरपूर असतं, जो बेबीच्या डायजेशनसाठी खूप चांगला असतो. सगळ्यात आधी पिकलेली पपई गोड घ्यायची बरं. आपल्याला अगोदर आपण खाऊन पाहायची आणि नंतरच बाळाला द्यायची. छोटे छोटे तुकडे करून आपण सगळे जे वरचा जो पांढरट भाग असतो ना, तोही थोडाफार काढून टाकण्यात आला तर तोही काढून टाका आणि छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत. आणि हा याच्यामध्ये साखर अजिबात आपल्याला टाकायची नाहीये, कारण की ऑलरेडी पपई गोडच असते त्याच्यामुळे, आणि गोडच पपई घ्यायची आहे. आणि पूर्ण भाग नाही घ्यायचा, खालचा जो भाग असतो तो आपल्याला अजिबात घ्यायचा नाही, तो गोड नसतो, त्याची वेगवेगळी टेस्ट असते, त्याच्यामुळे तो घ्यायचा नाही, कारण ही बेबी खाणार नाही. अशी आपल्याला पपई वरचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तिची स्मूथ अशी प्युरी आपल्याला करायची आहे. आणि हो, आपल्या ह्या चॅनलवरती रोज रेसिपी अपलोड होत असतात बेबीसाठी. शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, सगळी माहिती मी लॉंग व्हिडिओमध्ये देत असते. तुम्हाला जर बेबीचे असेच प्रश्न पडत असतील, काय करावं खायला, काय करावं खायला, तर आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे प्रश्न पडणार नाहीत. रोज रोज नवीन रेसिपी आपल्यावरती येत असतात. आणि पहा, अशी स्मूथ प्युरी आपली इथे झालेली आहे. अजून पातळ हवे असते तर थोडंसं पाणी वगैरे ऍड तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. आणि हा, आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी, आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी अगोदर पोहोचल्या जातील. चला, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका राव, कारण की तुम्ही जर लाईक केलं तरच मला कळतं की माझे व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून.